लोकसभेत घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झालेलं आहे। तर विधेयक पारित झालेलं नाहीये। घटना दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात 230 मतं त्या ठिकाणी पडलेली आहेत। 2/3 त्या ठिकाणी मतं गरजेची असतात विधेयक पारित होण्यासाठी। हा एक मोठा धक्का आहे। मोदी सरकारला हा सगळ्यात मोठा धक्का। विधेयक या ठिकाणी मंजूर होऊ शकलं नाही। घटना दुरुस्ती विधेयकाच्या विरोधामध्ये जास्त मतं पडली, त्यामुळे विधेयक मंजूर होऊ शकलं नाही। मोदी सरकारसाठी हा एक मोठा धक्का। घटना दुरुस्ती विधेयका विरोधात जास्त मतं पडलेली आहेत। हे विधेयक पारित होऊ शकलेलं नाहीये। तर मोदी सरकारसाठी हा एक मोठा धक्का आहे। तर एकूण मतदान या ठिकाणी 528 झालेलं आहे। बाजूना 298 तर विरोधामध्ये 230 मतं या ठिकाणी पडली आहेत। सदस्य संख्येच्या 2/3 मतं ही घटना दुरुस्तीसाठी आवश्यक असतात, मात्र ती मतं विधेयकाच्या बाजूने पडली नाहीत आणि त्यामुळे ही विधेयकं मंजूर होऊ शकलेली नाहीत। मोदी सरकारसाठी हा एक मोठा धक्का। महिला आरक्षण डिलिमिटेशन विधेयक नामंजूर झालेलं आहे। तर